नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। शक्कर चौकातील अजिंक्य फिटनेस क्लब मधील महिला सदस्यांनी यंदा श्री शिवजयंतीचे औचित्य साधून एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। क्लब मध्ये नियमित व्यायाम आणि फिटनेस साठी येणाऱ्या सुमारे 100 महिलांनी एकत्र येत पारंपरिक वेशभूषा केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली। या कार्यक्रमात सर्व महिला सदस्यांनी केशरी रंगाचे फेटे परिधान केले होते। त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। महिलांनी महाराजांची महाआरती देखील केली। तर मी गायत्री अभिजित गायकवाड, संचालिका अजिंक्य फिटनेस वर्ल्ड। आज इथे आपण सर्वजण शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे खूप उत्साहात साजरा करतोय। सगळ्या महिला जमल्या, जिमचे सगळ्या मेंबर्स आज इथे जमल्या, त्यांनी हा उपक्रम राबवला, त्याबद्दल सगळ्या महिलांचं मी पहिले मनापासून आभार व्यक्त करते। ह्या छोट्या छोट्या उपक्रमातनं जसं की सगळ्या महिला एकत्रित आल्या, त्याच्यातनं सगळ्यांच्या एकमेकींसोबत ओळखी झाल्या। प्रत्येकाचे वेगळे टायमिंग्स येतात, प्रत्येकाचे स्केड्यूल्स वेगळे आहेत, पण त्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्रित आल्या, त्यांना कळलं की कोणत्या ह्याच्यात, जसं की आता अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये झुंबा, त्याच्यानंतर जिम, योगा असे विविध उपक्रम महिलांसाठी राबवले जातात। तर महिला हे उपक्रम खूप आनंदाने करतातही आणि ह्या निमित्ताने त्यांना एकमेकींचा एक ग्रुप तयार होतो। त्यामुळे घरातल्या दगदगीत जीवनातनं त्यांना बाहेर पडायला एक संधी मिळते। इथे बरेचसे आता महिला दिनानिमित्त ऑफर्स चालू आहेत। मी महिलांना विनंती करते की त्यांनी त्या ऑफर्स आवर्जून स्वीकार करावा, लाभ घ्यावा त्या ऑफर्सचा। आणि जसं की शिवजयंती निमित्त आज शिवाजी महाराज एक खूप मोठे योद्धा होते। त्यांनी महिलांना सन्मान मिळवून दिला, समाजात वावरण्यासाठी एक तिचं हक्काचं स्थान दिलं। त्याबद्दल ह्या जाणत्या राजाचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहे। आज मला म्हणजे इथे खूप म्हणजे आनंदाने सांगावं असं वाटतं की सगळ्या महिला एकत्रित जमल्या आणि त्यांनी हा उपक्रम आनंदाने राबवला, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। नमस्कार, माझं नाव डॉक्टर निलोफर धानोरकर। आज अजिंक्य जिम येथे आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत आपल्या शिवाजी महाराजांची शिवजयंती सर्व महिलांनी फेटे बांधून एक आरती करून साजरा केला। तर अजिंक्य जिमने हा उपक्रम जो राबवलाय हा अत्यंत खूप सुंदर आणि आम्हाला खूप एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि असे उपक्रम सर्वांनीच केले पाहिजेत आणि सर्वांनीच महिलांनाही हा मोठा अधिकार दिला पाहिजे व पुढाकार दिला पाहिजे ही आरती करण्याचा। आणि हा शिवजयंती साजरा केल्याबद्दल आम्ही सर्वजण फारच खुश आहोत। मी डॉक्टर तेजश्री जुनागडे, मी अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये नियमितपणे येते। आज शिवजयंतीच्या निमित्ताने अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये जो वेगळाच उत्साह संचारला आहे, त्यांनी आज आम्हाला फेटे घालून आरती करण्याचा जो सन्मान दिला, शिवाजी महाराज ज्या प्रकारे स्त्रियांचा सन्मान करायचे त्याचप्रमाणे आज त्यांनी आमचा सन्मान केलेला आहे, हे नक्कीच प्रेरणादायी आहे आणि सगळ्यांनीच याच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी माझी इच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा जोशी, मी अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये नियमितपणे येत असते। आज अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये इथे शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची आरती संपन्न झाली। अजिंक्य फिटनेस वर्ल्ड तर्फे मी तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव श्रेया सुनील पवार, मी अजिंक्य फिटनेस क्लब मध्ये गेल्या 1 वर्षापासून इथे वर्कआउट करण्यासाठी येते। तर आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती, तर कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जास्त करून म्हणजे ह्या जिम मध्ये मी पाहिलं की लेडीजला जास्त महत्व देतात आणि मी सकाळी पण आले होते, सकाळी पण लेडीजच्याच हस्ते आरती वगैरे केली आणि आता पण लेडीजच्याच हस्ते झाली। खूप सिक्युरिटी आहे, म्हणजे छान वाटतं खूप वर्कआउट करायला इथे। नमस्कार, मी गायत्री प्रकाश कटाळे खुपसे। गेल्या 1 वर्षापासून मी जिम मध्ये वर्कआउट करायला येते अजिंक्य फिटनेस वर्ल्ड मध्ये आणि इथलं वातावरण स्पेशली मुलींसाठी, लेडीजसाठी खूप फ्रेंडली आहे आणि सर्वजण छान सांभाळून घेतात आणि इथे प्रत्येक कार्यक्रम खूप उत्साहात साजरा करण्यात येतो। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला, तो खूप मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला। स्पेशली मुलींना, लेडीजला प्राधान्य देण्यात आलं आणि असेच कार्यक्रम नेहमी घेत राहतात आणि खूप छान वाटलं। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।